राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। राज्यातील सर्व नगरपालिका निवडणुकांचे रणशिंग अखेर फुंकलं गेलं आणि राजकारणाच्या गोटात नव्या लढतीची चाहूल लागली। वाळवा तालुक्यातील आष्टा हे छोटंसं पण राजकीय दृष्ट्या तापलेलं शहर आता पुन्हा एकदा सत्तेच्या संघर्षाचं केंद्रबिंदू ठरत आहे। आष्टा शहर विकास आघाडीनं पहिला डाव टाकता साऱ्या राजकीय समीकरणांची दिशा बदलली। स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या परंपरेचा वारसा जपणारे त्यांचे सुपुत्र विशाल शिंदे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देत आमदार जयंत पाटील यांनी आघाडीचे शिलेदार म्हणून पुढे केलं। हे फक्त उमेदवारी नाही, तर राष्ट्राच्या विकासासाठीची आमची शपथ आहे, असं जयंत पाटील यांच्या भाषणातून स्पष्ट झालं। त्यांनी 4 दिवसात उर्वरित सर्व उमेदवार जाहीर करण्याचं आश्वासन दिल्यानं विकास आघाडीनं प्रचारात ठाम आघाडी घेतली आहे। पण दुसरीकडे महायुतीचा गुट मात्र अजूनही गोंधळातच आहे। सत्तेच्या शर्यतीत कोणाचे रथ पुढे जाईल यावर अजून धुसरत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे प्रवीण माने यांनी मात्र कोणाची वाट न पाहता थेट प्रचाराच्या मैदानात पाऊल ठेवले। आम्हीच नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहोत असं ते खुलेपणाने सांगू लागल्यानं महायुतीच्या शिस्तीत खळबळ उडाली। गेल्या आठवड्यातच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलं होतं की आष्ट्याचा नगराध्यक्ष भाजपच्या कमळ चिन्हावरूनच निवडला जाईल। मात्र त्या घोषणेनंतरही माने यांनी स्वतःला प्रचार मोहिमेत जोरात सुरू ठेवत स्वतंत्र धुरा सांभाळले। त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण झालाय की महायुतीचा उमेदवार एकच की 2 वेगवेगळे तंबू। 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असताना विकास आघाडीने केलेल्या वेळेवरची हालचाल महत्त्वाची ठरते। विशाल शिंदे यांचं नाव जाहीर झाल्यानं त्यांच्या समर्थकांमध्ये नव्या उत्साहाची वाट उसळली। शहराच्या गल्लीबोळात विकासासाठी विशाल अशी घोषणा घुमू लागली आहे। दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष मात्र अजूनही जाती आणि सामाजिक समीकरणांचे हिशोब मांडत बसलेत। 2 ते 3 इच्छुक नगराध्यक्ष पदासाठी नावाच्या प्रतीक्षेत आहेत। जातीय संतुलन लक्षात घेऊन उमेदवार द्या अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असली तरी वेळ निघून चालली आहे। प्रवीण माने यांनी घेतलेली आघाडी आता इतकी पुढे गेले की त्यांना मागे फिरणं कठीण झालं। त्यांचा प्रचार शहरात सर्वत्र झळकू लागला। बॅनर, पोस्टर, जनसंपर्क सभा सगळीकडेच त्यांची चळवळ दिसू लागली। त्यामुळे महायुतीसमोर आता 2च पर्याय उरले, किंवा प्रवीण माने यांनाच अधिकृत उमेदवार घोषित करणं किंवा त्यांच्या विरोधात उभं राहून आंतरिक मतभेदांना आमंत्रण देणं। राजकीय पटावरील या सर्व हालचालींमुळे आष्ट्याचं वातावरण तापलंय। विकास आघाडीनं रणशिंग वाजवलं, पण महायुतीचे सूर अजूनही सापडले नाहीत। आता येत्या काही दिवसात कोणते तारे जमणार आणि कोणते तुटणार हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं ठरणार आहे। राजकीय निरीक्षकांचं एक वाक्य या परिस्थितीचं सार सांगतं। आष्ट्यात विकास आघाडीची मोर्चे बांधणी ठाम आहे, पण महायुतीचं घर अजूनही बांधकामाच्या अवस्थेतच आहे। त्या सुचवलेल्या नावांमधून आपण एकमत केलेलं आहे आणि आपण आपल्या आघाडीकडून सर्वानुमते या ठिकाणी विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेलं आहे। विशाल शिंदे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील। आपल्या सगळ्यांचा एकत्रित ताकद पणाला लागली तर मला खात्री आहे की फार चांगल्या मताधिक्याने विशाल शिंदे विजयी होतील। विशाल शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकताना या शहरासाठी 24 तास काम करणे, या शहरातल्या नगरपालिकेमध्ये पूर्ण वेळ देऊन आपल्या सर्वांची सेवा करणे, या शहराच्या प्रगतीतले अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न मागच्या 2-4 वर्षात विस्कळीतपणाने हाताळले गेले, त्या सर्व प्रश्नांना चांगली दिशा देण्याचं काम हे विशाल शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी निवडून आलेले करतील आणि त्यासाठी त्यांना योग्य सहकारी प्रत्येक वॉर्डात देण्यासाठी आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे। माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की ही निवडणूक आहे, पार्टीसाठी सगळ्यांनी कष्ट घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे, किंतु परंतु आजपासून बंद करायचे। आम्ही अमके आहोत, तमके आहोत, अमक्यांच्या बरोबर आहोत, तमक्यांच्या बरोबर आहोत, हा थोडासा विसरून आपण पूर्ण वेळ ताकदीनं काम करावं। आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची निवडणुकीची घोषणा होईल। 4 वाजता घोषणा झाली की उद्या किंवा जेव्हा अर्ज भरायची मुदत सुरू होईल तेव्हापासून आचारसंहिता सुरू होईल। आपण सगळ्यांनी ही घोषणा झाली की निवडणूक सुरू झाली असं समजायचंय। पुढच्या 4-5 दिवसात 6 दिवसात आपण सगळे उमेदवार निश्चित करू। वॉर्डामध्ये तो उमेदवारी मागतोय
म्हणजे तो माझा शत्रू आहे असं मनात आणू नका. ज्याला पार्टी उमेदवारी देईल त्याला उमेदवार म्हणून आपण काम करून निवडून आणायचंय. आपल्या सगळ्यांना ताकदीनं काम करताना पाहिल्यावर मला खात्री आहे की आपण या शहरामध्ये 24 पैकी जवळपास 22-21 उमेदवार निवडून आणू शकू, तुमची ताकद एकसंघ असेल तर. आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मागच्या 3 वर्षाचा प्रशासकाचा कारभार बघितलेला आहे. प्रशासकाचा कारभार चालू असताना त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. काही बेकायदेशीर गोष्टी या शहरात केल्या. या शहराच्या नगरपालिकेवर आजपर्यंत शिंदे साहेब असताना आपली प्रथा होती सरकारकडून पैसे आणायचे आणि कामं करायची. पण या शहराला कर्ज काढायला लावणं ही मानसिकता आपली कधीही नव्हती. आता एकदा कर्ज काढलं की ते 15-20 वर्ष दरवर्षी आपल्या विकास निधीतला मोठा वाटा कमी होतो. आणि त्यासाठी आपल्याला या सगळ्या प्रश्नांवर आता बोलावं लागेल. कोपऱ्यात बोलायला पाहिजे आणि समोरच्या बाजूने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, बुद्धिभेद केला जाईल, कोणीही त्याला बळी पडणार नाही अशी माझी विनंती आहे. आणि एकदा पार्टीचा निर्णय झाला की विषय संपला. आता इथनं पुढे दुसऱ्या सगळ्या चर्चा बंद. आपण सगळ्यांनी जोरदारपणाने कामाला लावू. स्वर्गीय शिंदे साहेबांच्या नंतर ही पहिलीच नगरपालिका आहे. या नगरपालिकेच्या या कालखंडामध्ये आपण अनेक कामं आपली सत्ता असताना म्हणजे 1916 सालापासून 21 सालापर्यंत आपली सत्ता असताना अनेक चांगली कामं केलेली आहेत. लोकांना काल काय केलं याचाच स्मरण राहतं. 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी काय केलं हे आपण जाऊन सांगायला पाहिजे. आपण उजाळा दिला पाहिजे. आपण उजाळा दिला पाहिजे. तो उजाळा जर देऊ शकलो आपण तर आपल्याला निश्चितपणाने लोकांची एवढी चांगली प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही. या शहरातले अनेक प्रश्न सोडवताना आपल्याच पार्टीने पुढाकार घेतला आणि प्रश्न सोडवलेले. दुसरी कुणीही ते प्रश्न सोडवायला यापूर्वी कधी आलेले नव्हते. या गावातले पानंद रस्ते असतील, या गावातले रस्ते असतील, गटार असतील, या गावातल्या सगळ्या घरकुलाच्या योजना असतील, या शहरात एवढी घरकुलाची योजना कुठेही आतापर्यंत यशस्वीपणाने राबवली गेली नाही. तरी देखील अजून काही लोक अशी आहेत की ज्यांना घराची गरज आहे. त्यामुळे आता पुढचा टप्पा निवडणूक झाल्यानंतर या शहरातल्या बेघर जे आहेत त्यांना घराची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला थोडीशी ताकद खर्च करावी लागेल. जसं या शहरातल्या घरकुलांचा प्रश्न आहे तसं या शहरातल्या बागबगीच्यांचं निर्माण करणं हा देखील आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. अनेक अशी कामं आहेत की जी प्रत्येक वॉर्डासाठी महत्वाची आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पुढे त्याचं श्रेय देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. एक पुस्तिका प्रकाशित झाली असेल, मला वाटतं काल परवा करणार होते, त्यात थोडंसं बारकाईनं मतदारांनी वाचलं तर मी शिंदे साहेबांनी आणि नगरपालिका आपल्या ताब्यात असताना आपण केलेली कामं याचं श्रेयही दुसरे विरोधक घ्यायला लागले. जी कामं आम्ही केलेली आहेत त्याचे फोटो घालून तेही कामं दुसऱ्यांनी केली असं सांगण्याचा एक केविलवाना प्रयत्न काही लोक करतायत. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या शहराला दिशा देण्यासाठी, काम करण्यासाठी आपल्याला जिद्दीनं काम करावं लागेल. या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. या शहरातल्या राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.